कथेचे नाव आहे मुक्या प्राण्यांवरची स्वामींची माया. एकदा अक्कलकोटच्या मठात एक गाय अतिशय आजारी पडली. ती इतकी व्याकुळ झाली होती की तिने चारा खाणे आणि पाणी पिणेही सोडले होते. गायीचा मालक खूप रडत होता, कारण त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच गायीवर अवलंबून होता. त्याने अनेक वैद्यांना बोलवले, पण गायीची प्रकृती सुधारायचे नाव घेत नव्हती. शेवटी तो मालक स्वामींकडे धावत आला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, महाराज, माझी गाय वाचवा, ती मरणपंथाला लागली आहे. स्वामींनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे, ती गाय नाही, ती तर साक्षात लक्ष्मी आहे. तिला माझ्याकडे घेऊन ये. लोकांना वाटले की इतकी आजारी गाय चालून कशी येणार, पण स्वामींचा शब्द होता. मालकाने कसेबसे त्या गायीला ओढत स्वामींच्या समोर आणले. स्वामी गादीवरून उठले आणि त्या गायीजवळ गेले. त्यांनी अत्यंत मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या कानात काहीतरी पुटपुटले. स्वामींनी तिथेच पडलेली एक भाकरी उचलली आणि त्या गायीच्या तोंडाजवळ धरली. जो प्राणी गेल्या 3 दिवसापासून तोंड उघडत नव्हता, तिने स्वामींच्या हाताने दिलेली भाकरी आनंदाने खाल्ली. काही क्षणातच ती गाय उभी राहिली आणि तिने स्वामींच्या हाताला चाटायला सुरुवात केली. जणू ती त्यांचे आभारच मानत होती. स्वामी हसले आणि मालकाला म्हणाले, जा आता, ही दूध देईल आणि तुझा संसार सुखाचा होईल. पण लक्षात ठेव, मुक्या प्राण्यांची सेवा हीच माझी खरी सेवा आहे. या कथेचा बोध, प्राणीमात्र दया, म्हणजेच ईश्वरी शक्ती केवळ मानवावरच नाही तर सृष्टीतील प्रत्येक जीवावर प्रेम करते. दुसरी म्हणजे स्वामींचे अस्तित्व. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा एक मायेचा स्पर्शही पुरेसा असतो. श्रद्धेचा विजय, मालकाचा विश्वास आणि स्वामींची करुणा यामुळे अशक्य गोष्ट शक्य झाली. म्हणूनच म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जर तुम्हाला मी सांगितलेली कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.